नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तू आज या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. आज तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर भाग्यवान ठरशील. स्वामी म्हणतात, बाळा, कोणीही जर स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते नाते कधीच बांधले जात नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती कधीच तुटत नाहीत. पण जास्त सरळ असणंही चांगलं नाही, कारण जंगलात सर्वात आधी सरळ झाडं तोडली जातात, मगच वाकड्याकडे पाहिलं जातं. देव नेहमीच चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेतो, पण त्यांना कधीच एकटे सोडत नाही. आणि देव वाईट लोकांना खूप काही देतो, पण साथही कधीच देत नाही. तेव्हा फक्त स्वतःवर विश्वास ठेवला तर ती ताकद बनते आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर ती कमकुवतपणा बनते. तुम्ही कोणासाठी कितीही चांगले काम करा, कितीही मदत करा, परंतु लोक हे नेहमी बदलणारच असतात. तुम्ही कधी बरोबर होतात हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे मात्र सगळ्यांनाच चांगले आठवते. तेव्हा स्वामी म्हणतात की बाळा, तुला जे हवं ते तू कर, पण मला जे हवं तेच घडल. तू मला हवं ते कर, मग तुला जे हवं तेच मी देईन. हा माझा तुला आशीर्वाद आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भाग्यवान ठराल. एकदा रडत रडत कृष्ण म्हणाले की मी सर्वांचे ऐकतो, पण माझे कोण ऐकते? फक्त तेव्हा तुम्ही चुकता, तुमच्याकडून एखादी वाईट गोष्ट घडते, तेव्हाच तुम्हाला देवाच्या सांगण्याची आणि देवाच्या आज्ञेची आठवण येते. पण त्यावेळी देव तुम्हाला कधीही मदत करत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे आणि सर्वत्र पाहतो आणि वरच पाहणे विसरतो. मी सर्व जीवांना समानतेने पाहतो. मला कोणीही कमी किंवा जास्त प्रिय नाही, परंतु जे माझे प्रेमाने नित्य नियमाने पूजा करतात तेच माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्या जीवनात येतो. माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली ही नेहमीच काळी असते. मीच सर्वश्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास असतो, पण फक्त मीच सर्वश्रेष्ठ हा अहंकार असतो. तेव्हा नेहमीच देवाच्या भक्तीवर आणि देवाच्या आज्ञेचे पालन करत राहा. कधीही हा विचार करू नका की मी काय गमावले ज्यामुळे तुम्हाला रडू येते. तू काय आणले जे तू गमावलेस? तुम्ही काय उत्पन्न केले जे नष्ट झाले? ना तू काही आणलेस ना काही घेऊन जाणार आहे. जे काही घेतले तू येथूनच घेतलेस आणि जे काही दिलेस ते येथेच दिलेस. जे घडले ते या देवाकडून घेतले, जे काही दिले ते त्यालाच दिले. जे काही घडले ते चांगल्यासाठीच, जे घडते तेही चांगल्यासाठीच घडत आहे आणि जे काही होईल ते चांगलेच होईल. फक्त कधीही भूतकाळाबद्दल पश्चाताप करू नका, भविष्याची चिंता करू नका. वर्तमान चालू आहे, फक्त त्याचाच विचार करून कर्म करत राहा. तुम्हीही सहमत असाल तर होय मी सहमत आहे अशी कमेंट करा. देव म्हणतात की बाळा, प्रेम हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही पराभूत होऊ देत नाही आणि द्वेष हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही जिंकू देत नाही. म्हणून जर तुम्हाला बदलायचेच असेल तर सर्वात पहिले तुमच्यामध्ये असणारा द्वेष आणि मत्सर काढून टाका. तुमच्यामध्ये अहंकार जो भरला आहे तो काढून टाका. ज्या दिवशी तुम्ही तुमच्यापासून अहंकार दूर कराल त्या दिवशी तुम्हाला देवाचे घर नक्कीच दिसेल आणि देवाच्या घरी तुम्हाला देव स्वतः आसन टाकतील. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आणि स्वामीवर प्रेम असेल तर होय स्वामी, मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो. तुम्ही मला अशीच साथ देत राहा अशी कमेंट करा. भाग्यवान ठराल. ज्याला तुमची किंमत नाही अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा कधीही एकटेच राहणे चांगले, कारण प्रेम आणि नियती ही कधीच एकत्र जात नाहीत. कारण जे नशिबात असतात ते कधीच प्रेमात नसतात आणि आपण ज्याच्या प्रेमात पडतो तो कधीच आपल्या नशिबात नसतो. म्हणतात की माणसाने जीवनात सर्वोत्कृष्ट होण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे, परंतु त्याने जीवनात नेहमीच सर्वोत्तम राहिले पाहिजे
असेही नाही. माणसाने शिक्षणापूर्वी संस्कार, व्यवसायापूर्वी वागणूक आणि देवापुढे आई वडील हे मूल्य ओळखले तर जीवनात कधीही अडचण येणार नाही. प्रत्येकाची स्वतःची एक ताकद आणि कमकुवतता असते. मासा कधीही जंगलात धावू शकत नाही आणि सिंह पाण्यात कधीही राजा होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाला महत्त्व दिले पाहिजे, पण कधीही गर्विष्ठ होऊ नका आणि कोणाला काहीही देऊन त्याला जाणीव करून देऊ नका. तुम्ही तुमच्या मागील जन्माचे ऋण देत आहात की फेडत आहात हे कोणाला ठाऊक आहे. नशीबवान लोक थोडं जरी काही वाईट घडले तरीही देवाला शिव्या देतात आणि गरीब लोक थोडे जरी चांगले झाले तरी देवाचे स्मरण करतात आणि आभार मानतात. चुका करून माणूस काही शिकतो हे खरे आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की त्याने आयुष्यभर चुका करत राहावे आणि तो शिकत आहे असे म्हणावे. सदैव गप्प राहणे योग्य आहे का? नाही, माहीत नाही, पण इतिहास साक्षी आहे की जगात अनेक संकटे आली आहेत, कारण वेळ आल्यावर त्याचा प्रतिकार करता आला नाही. जीवन म्हणजे काय? कधी स्वतःलाच फोन लावून बघा, तो लागणार नाही. तो व्यक्ती नेहमी व्यस्त दाखवेल. जगात आपल्याकडे सगळ्यासाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट कामं करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा तुमच्याकडे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी देवाने तळहातावर नशिबाच्या रेषा तर दिल्यात, पण मी विसरलोय त्याचा रंग त्यानेच भरायचा असतो. प्रत्येकानेच आपले नशीब आपण स्वतः लिहायचे आहे. देवावरती त्याचा भार कोणीही देऊन बसू नये, कारण देव त्यांचेही नशीब लिहितो ज्यांना हात नसतात आणि पायही नसतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला जर स्वामी समर्थ महाराज यांचे अक्कलकोट दर्शन घेण्याची इच्छा असेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अक्कलकोट व्हिडिओची लिंक दिली आहे. तेथून तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांचे घरी बसून लाईव्ह दर्शन घेऊ शकतात. तुम्ही आपल्या चॅनेलला असा सपोर्ट करत राहावा आणि आपल्या चॅनेलवर येणारे नवनवीन व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटूया अशाच एका सुंदर आणि जीवनावर आधारित असणाऱ्या स्वामी संदेशाने. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.